पहाटेच्या सूर्यकिरणांनी खोलीत प्रवेश केला होता. काचेच्या पडद्याआडून येणारा प्रकाश थेट रुद्रच्या देखण्या चेहऱ्यावर पडत होता. त्याने डोळे उघडले आणि क्षणभर तसाच पडून राहिला. शेजारी वळून पाहताच त्याची नजर आदितीवर स्थिरावली. थंड हवेमुळे ती स्वतःलाच गुंडाळून झोपली होती. जाड पाखरून असूनही तिचं शरीर किंचित थरथरत होतं. ती इतकी शांत झोपलेली पाहून रुद्रच्या मनात एक वेगळंच हलकंसं काहीतरी हललं. सकाळची ही शांतता मागच्या रात्रीच्या गोंधळानंतर दोघांनाही पुन्हा झोपेत ढकलून देणारी होती. पण रुद्रने स्वतःला जबरदस्तीने जागं केलं. तो उठून बसला आणि लगेचच पहिल्या मजल्यावर फोन लावला. फोन उचलताच सुनैनाचा आवाज ऐकू आला. तो अगदी हळू आवाजात म्हणाला, 2 जणांसाठी नाश्ता वर पाठव. फोन ठेवताच तो परत पलंगाकडे वळला. थोड्याच वेळात सुनैना एका नोकराणीला सोबत घेऊन नाश्ता घेऊन वर आली. दारावर हलकंसं ठोठावताच रुद्रने दरवाजा उघडला. त्याने ताबडतोब बोट ओठावर ठेवलं. आवाज नको. आदिती अजूनही गाढ झोपेत होती. त्याच्या शेजारी वरचं काही न घातलेली नोकराणी क्षणभर गोंधळून थांबली. सुनैनाच्या भुवया किंचित उंचावल्या, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटू दिला नाही. तिने शांतपणे ट्रे ठेवली आणि नोकराणीसोबत खाली निघून गेली. काही वेळाने आदिती हळूहळू हलली. अंग ताणत तिने डोळे उघडले आणि छताकडे पाहिलं. बाबू, जाग आली, ती पुटपुटली. फ्रेश होऊन ये, नाश्ता करूया. रुद्रचं उत्तर थोडक्यात होतं. आदिती काहीही न बोलता उठली. रुद्रने पडदे उघडले. खोलीतून बाहेरचं दृश्य फार सुंदर दिसत होतं. काचावर पावसाचे थेंब पडू लागले होते. तो खिडकीकडे पाहत म्हणाला, पाऊस सुरू झाला. आज फिरायला जायचं ठरवलं होतं. बाबू, एक गाणं ऐकशील का? आदितीने विचारलं. स्पीकरवर नाही. रुद्रने फक्त मान हलवली. थोड्या वेळाने ती परत आली. हातात एक जुना MP3 प्लेयर होता. तिने त्याच्या कानात इयरफोन लावला. हे जयने दिलं होतं पहिल्या पगारातून. म्हणाला होता, माझी आठवण आली की हे ऐक. ती हसत म्हणाली. रुद्र तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत राहिला. गाणं सुरू झालं. आदितीचं हसू अधिकच मऊ झालं. त्या सकाळी रुद्र पहिल्यांदाच इतका शांत वाटत होता. दिवस पुढे सरकत गेले. रुद्रने आदितीला ऑफिसला सोबत नेण्याचा निर्णय घेतला. त्याला ती सतत आपल्या जवळ हवी होती. विशेषतः सेवकांच्या खोल्यांच्या बाजूला असलेल्या गोदामाबद्दल त्याला वाटत चाललेली उत्सुकता त्याला अस्वस्थ करत होती. ती जवळ असेल तर सुरक्षित असेल असा त्याचा विचार होता. नेहमीप्रमाणे दासी आदितीला तयार करत होत्या. थोड्याच वेळात ती दिवाणखान्यात आली. मी विचित्र दिसते का? खूप दिवस बाहेर गेले नाहीये, तिने हळूच विचारलं. रुद्र हसला. नाही, तू खूप सुंदर दिसतेस. ते ऐकून आदिती आणि आजूबाजूच्या दासी लाजल्या. रुद्रलाही कळलं की तो नकळत जास्तच बोलून गेला आहे. संध्याकाळी ऑफिसमधून निघताना तो तिला थेट शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेला. तिथल्या प्लेग्राऊंडसाठी त्याने थेट मालकांकडून आरक्षण केलं. आदितीला आता या सगळ्यांची सवय झाली होती. घरी परतताना ती गाडीतच झोपली. नेहमीप्रमाणे रुद्रने तिला उचलून दुसऱ्या मजल्यावर नेलं. तिचे कपडे बदलले नव्हते. त्याने फक्त तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप अलगद पुसला. रात्रीची थंडी दोघांनाही झोपेत घेऊन गेली. अचानक रुद्र दचकून उठला. त्याने पांघरूण फेकून दिलं
आणि धावत बाहेर आला. डोकं पकडून तो ओरडू लागला. आदिती ताबडतोब जागी झाली आणि बाहेर धावली. तो गुडघ्यावर कोसळलेला होता. बाबू, काय झालं? तिने त्याचा हात धरला. तो भयानक स्वप्न, मला ते नकोय, मी निर्दोष आहे, तो विस्कळीत बोलत होता. आदितीने त्याला घट्ट मिठीत घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिले. तो तिच्या कुशीत रडत राहिला. आवाज ऐकून सगळं घर जागं झालं. सुनैना इतर नोकरांसोबत वर धावली. रुद्र आदितीच्या कुशीत रडताना पाहून सगळे स्तब्ध झाले. मला माफ कर, मला ते स्वप्न नकोय, तो पुन्हा पुन्हा म्हणत होता. सुनैनाच्या डोळ्यात संशय दाटला. थोड्या वेळाने आदितीने त्याला शांत केलं आणि दोघे परत खोलीत गेले. सगळे आपापल्या जागी परतले. रात्री आदितीने त्याचा हात धरून झोप घेतली. रुद्रने तो हात घट्ट पकडून ठेवला. हे पाहून सुनैनाच्या मनातली चीड आणखी वाढली. कोरियाची रात्र. काचांचे पडदे नीट न लावल्यामुळे पहाटेचा प्रकाश खोलीत शिरला. तपकिरी केसांची, हिरव्या डोळ्यांची ती तरुणी डोळे उघडते. शरीर दुखत होतं. तिने पांघरून ओढायचा प्रयत्न केला, पण ते अडकलं होतं. वळून पाहताच तिच्या शेजारी एक निर्वस्त्र पुरुष झोपलेला होता. ती हादरली. हे काय? मी काल काय केलं? तिने डोकं धरलं. चादरीवरचं रक्त पाहून तिचं काळीज दडपलं. ती पटकन कपडे गोळा करून बाथरूममध्ये गेली. घाईघाईने कपडे बदलले, सामान सुटकेसमध्ये टाकलं आणि खोली सोडली. रिसेप्शनवर म्हणाली, चेकआउट. कोणाच्या नावावर? कियारा, रूम नंबर 10, बरोबर. तिने फक्त मान हलवली. आणखी 2 दिवस बुकिंग आहे. काही फरक पडत नाही, ती म्हणाली. ती थेट एअरपोर्टकडे निघाली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्या रात्रीचं ओझं तिच्या मनातून जाणार नव्हतं. आदिती पुन्हा एकदा रुद्रच्या ऑफिसमध्ये आली होती. आज दोघेही कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये एकत्र जेवण करत होते. त्यांच्यातील जवळीक इतकी सहज आणि नैसर्गिक वाटत होती की आसपासच्या सगळ्या महिला कर्मचारी कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होत्या. आपला बॉस आपल्या बायकोवर खूप प्रेम करतो, असे कुजबूज सगळीकडे ऐकू येत होत्या. सोशल मीडियावर सुद्धा रुद्र आदितीची जोडी चर्चेचा विषय झाली होती. त्याची जवळीक, त्याचे छोटे छोटे क्षण सगळंच लोक आवडीने फॉलो करत होते. अचानक जेवणाच्या मधोमध आदितीचा चेहरा बदलला. तिने चमच्याभर अन्न तोंडात घेतलं, पण लगेच तिला मळमळू लागलं. ती हाताने तोंड झाकत थांबली. आदिती, काय झालं? रुद्र लगेच उठला. या जेवणात मँगो आहे का? तुला ॲलर्जी आहे ना? त्याच्या आवाजात स्पष्ट काळजी होती. नाही, मँगो नाही, आदिती हळू आवाजात म्हणाली. पोट थेट छातीपर्यंत दुखतंय. एका हाताने तिने पोट धरलं होतं. रुद्रने क्षणाचाही विलंब न करता तिला उचलून घेतलं. सुनैना, डॉक्टरला लगेच फोन लाव, तो आदेशाच्या सुरात म्हणाला. नको, मला फारसं बरं वाटत नाही, पण मी चालू शकते. आदिती त्याच्या कुशीतच पुटपुटली. सगळ्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. रुद्र, मी चालू शकते, ती लाजत म्हणाली. नाही, तुला बरं नाही. त्याचा आवाज ठाम होता. तो तिला खाली ठेवतच नव्हता. थेट लिफ्ट, लॉबी, पार्किंग सगळीकडे लोकांनी हा दृश्य पाहिलं. आपला कठोर बॉस आज आपल्या बायकोसाठी पूर्णपणे वितळलेला होता. घरी पोहोचताच रुद्रने पुन्हा तिला उचलून दुसऱ्या मजल्यावर नेलं. सुनैना डॉक्टरला फोनवर सतत सूचना देत होती. खोलीत पोहोचल्यावर आदितीला पलंगावर बसवण्यात आलं. बाबू, मला जवळजवळ उलटी झाली, ती थकलेल्या आवाजात म्हणाली. इथेच राहा, हवं ते कर. रुद्र तिच्या शेजारीच बसला.
मी थोडा वेळ झोपते. आदितीने डोळे मिटले. मी इथेच आहे, तो म्हणाला. काही लागलं तर? अर्ध्या तासात खाजगी डॉक्टर पोहोचले. सुनैना आणि काही दासी उबदार पाणी कापड घेऊन आल्या. ही खोली फारच मोजक्या लोकांसाठी खुली होती आणि आज सगळे कुतूहलाने आजूबाजूला पाहत होते. डॉक्टरांनी तपासणी सुरू केली. पोटावर हात ठेवून, नाडी पाहून त्यांनी प्रश्न विचारला. मळमळ होते, पण उलटी नाही झाली. हो, आदितीने शांतपणे उत्तर दिलं. डॉक्टर थोडा थांबले आणि मग हलकं हसले. अभिनंदन मिस आदिती, तुम्ही गर्भवती आहात. तपशिलासाठी हॉस्पिटलमध्ये तपासणी करावी लागेल. क्षणभर वेळ थांबला. रुद्रचे डोळे विस्फारले. तो आदितीकडे पाहत राहिला, मग इतरांकडे. सुनैनाने ताबडतोब सगळ्यांना बाहेर जाण्याचा इशारा केला. खोली शांत झाली. आदिती अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हती. रुद्र तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेतला. मला विश्वास बसत नाही, मी बाबा होणार, तो हळूच म्हणाला. हे माझ्या अपेक्षेपलीकडचं आहे. तू खुश आहेस? आदितीने घाबरत विचारलं. अर्थात, हे माझं मूल आहे. हे ऐकून आदितीचे डोळे भरून आले. सुनैनाला बातमी समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती बाहेर निघून गेली. छातीत धडधड वाढली. मी इतके दिवस तिला औषधी काढे देत होते, पण रुद्र तिला ऑफिसला नेऊ लागल्यापासून ती विसरली होती आणि तेच तिचं अपयश ठरलं. त्या दिवशी रुद्र खालीच आला नाही. तो सतत आदितीचा हात धरून बसला होता. धन्यवाद, तो अचानक म्हणाला. कशासाठी? आदितीने विचारलं. माझं बाळ मला देण्यासाठी. मी आई आहे, ती हसत म्हणाली. रुद्रने स्वतः वडिलांना जलंधर यांना फोन करून बातमी दिली. त्या आनंदाने त्यांनी मोठ्याने हसून प्रतिक्रिया दिली. पण शलाका आणि माधुरीच्या चेहऱ्यावर मात्र एकही हसू नव्हतं. पुढच्या सकाळी रुद्र फार उत्साही होता. आदितीला पायऱ्यांवरून नेताना तो सतत तिच्याकडे लक्ष ठेवत होता. दोघं हसत खिदळत खाली आले. आदितीच्या ताटातलं प्रत्येक घास रुद्र आधी चाखत होता. सुनैनाला आता काहीही करण्याची संधी नव्हती. सर, लिव्हिंग रूममध्ये पाहुणी आहे, किरणने सांगितलं. कोण? रुद्रने घड्याळ पाहिलं. तो लिव्हिंग रूमकडे गेला. सोफ्यावर बसलेले स्त्री मागे वळून उभी राहिली. क्षणातच रुद्र थांबला. हाय रुद्र, ती म्हणाली. तो गोठला. तू इथे का? त्याचा आवाज मृदू पण भरलेला. मी परत यायचं ठरवलं, ती म्हणाली. बाबू, नाश्ता तयार आहे. आदिती मागून आली. हाय, तू कोण? त्या स्त्रीने विचारलं. आदिती, रुद्रची पत्नी. स्त्रीचे डोळे विस्फारले. पत्नी? आणि तेवढ्यात मिस कियारा? सुनैनाचा आवाज थरथरला.